मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलोय विरारची शान असलेल्या एका अतिशय सुंदर आणि नयनरम्य ठिकाणी. आपण आज आहोत विरारमधील भव्य द्वारकाधीश मंदिरात. बापरे, इथलं सौंदर्य आणि इथली शांतता, मी सांगतो ना, तुम्हाला विरारमध्ये दुसऱ्या कुठेच मिळणार नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता आज आपण या मंदिराचा इतिहास आणि इथली खास वैशिष्ट्ये अगदी जवळून पाहूया. विरार पश्चिमेला असलेलं हे द्वारकाधीश मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाहीये बरं का, तर ते आपल्या विरारच्या अस्मितेचं प्रतीक आहे. आता तुम्ही म्हणाल, हे मंदिर कसं साकारलं? तर हे भव्य मंदिर विरारचे लोकनेते आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर म्हणजेच आपले आप्पा यांच्या संकल्पनेतून साकार झाले. ठाकूर कुटुंबाचा पुढाकार आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून हे मंदिर दिमाखात उभं राहिले. विरारमधील नागरिकांना आपल्या शहरात साक्षात द्वारका नगरीचा अनुभव मिळावा आणि इथे एक जागतिक दर्जाचं आध्यात्मिक केंद्र असावं, हाच यामागचा मुख्य उद्देश होता. आणि विशेष म्हणजे आज या मंदिराचं व्यवस्थापन इस्कॉनद्वारे अतिशय उत्तम आणि शिस्तबद्ध रीतीने पाहिलं जातं. मित्रांनो, तुम्ही जर इथलं बांधकाम पाहिलं ना, तर थक्कच व्हाल. इथल्या प्रत्येक दगडावर केलेली कलाकुसर मनाला भुरळ पाडते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताच डोळ्यांसमोर येते ती भगवान द्वारकाधीशांची अतिशय तेजस्वी आणि मनमोहक मूर्ती. इथलं प्रसन्न वातावरण आणि सभोवतालची कमालीची स्वच्छता पाहून मन अगदी शांत होतं. सगळा ताण विसरून जायला होतं. म्हणूनच श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी इथे केवळ विरारमधूनच नाही, तर संपूर्ण पालघर आणि मुंबईवरून हजारो भाविक गर्दी करत असतात. इथे फक्त भक्तीच नाही, तर भक्तीसोबत ज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी नियमितपणे प्रवचनं आणि वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सुद्धा घेतले जातात. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून सामाजिक कार्याची एक उत्तम जोड या आध्यात्मिक केंद्राला मिळाली. यामुळेच हे मंदिर आज एक महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्र बनले. तर मंडळी, हे होतं आपल्या विरारचं लाडकं द्वारकाधीश मंदिर. हितेंद्र ठाकूर यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या या सुंदर मंदिराला तुम्ही कधी भेट दिलीये का? मला कमेंट्समध्ये हो किंवा नाही नक्की सांगा. आणि हो, जर तुम्ही विरार किंवा आसपास राहत असाल तर इथे एकदा तरी दर्शनाला नक्की या. तुम्हाला खूप भारी वाटेल.